प्रेक्षकांनो, गुन्ह्याला माफी नाही या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मी अनघा या नव्या कोऱ्या चॅनलवर. तर आपण बघितलं की भोसलेने बोशुंदराला दाखवलं की कसा कमी उंचीचा माणूस खून करू शकतो ह्या प्रकारे. तर भोसलेला कळलंय की त्या छोट्या मुलानेच त्याच्या आईचा खून केलाय आणि तो त्याच्याकडे जातो आणि त्याला वस्तुस्थितीचं भान करून देतो की तुझ्या या मोबाईलमधल्या पैशामुळे, ह्या सगळ्या खोट्या खोट्या बंदुकीमुळे काहीही हे खरं होणार नाही आहे बाळा. उद्या तुझ्या वडिलांना जेलमध्ये नेलं आणि तू हे घरचं भाडं कसं भरशील. पण हा मुलगा वास्तव जगत नाही आहे. तो म्हणतो मी तुला मारून टाकील ह्यातल्या बंदुकीनं. आता भोसलेला कळतंय की हा मुलगा पूर्णपणे आहारी गेला आहे मोबाईलच्या. त्यामुळे भोसले अतिशय म्हणजे त्याला जाणीव करून देतो की त्याने कशाप्रकारे त्याच्या आईला मारलं अगदी त्याला न कळता. पण त्या मुलाला या गोष्टीचा पश्चाताप झाला आहे. अतिशय छोटासा मुलगा आहे प्रेक्षकांनो. म्हणजे त्याला मला असं वाटतं भूक लागली आहे की नाही हे सुद्धा कळत नसावं, इतका कोवळ्या वयातला मुलगा आहे. तर आता त्याने सांगितलं आहे, रादर कबूल केलं आहे की त्याने गुन्हा कसा केला ते. भोसलेला जेव्हा तो धमकवतो की तू मला मारशील, जसं तुझ्या आईला तू मारलंस, तेव्हा तो सांगतो की माझी आई 2 दिवसापासून मला मोबाईल देत नव्हती म्हणून राग मीच तिचा खून केला. तर हे अतिशय भयंकर आहे. पण आता मात्र त्याच्या डोळ्यातनं अश्रू आलेत. रादर पहिल्यांदा त्याची आई गेल्यानंतर तो रडला असं म्हणायला हरकत नाही आहे. भोसलेने अतिशय प्रेमाने त्याला जवळ करून शांत केलं आहे आणि त्याला वस्तुस्थितीचं भान दिलं आहे की हे बघ बाळा, तू हे सगळं केलंस, हे सगळं चूक आहे. तू आता सुधारगृहात जा, तिथे तुझ्यासारखे छोटे छोटे मित्र आहेत. तिथे तुला मोबाईल मिळणार नाही, पण खरे मित्र मिळतील, पोटभर जेवायला मिळेल आणि रात्रीची शांत झोपसुद्धा मिळेल. दिवसभर जेव्हा तू छान थकशील, दमशील खेळून, तेव्हा रात्री तुला पटकन झोप लागेल. आता ह्या मुलाने अगदी अलगद त्याच्या मोबाईल भोसलेच्या हातात दिलाय आणि भोसलेने त्याच्यासोबत एक छोटा मुलगा आणलाय. तो सुधारगृहामधलाच आहे, जेणेकरून ह्या मुलाला त्याबद्दल आत्मीयता वाटावी. भोसलेने आता पहाटे पोलीस स्टेशनला जाऊन हे सगळं एक्सप्लेन केलंय की कशाप्रकारे हे मोबाईल म्हणजे लोकांचं व्यसन होत गेलं आहे. भोसलेचं असं म्हणणं आहे की जेव्हा लॉकडाऊन झालं त्यानंतर लोक ह्या मोबाईलच्या आहारी जास्ती गेले. आता तुम्ही सांगा, तुम्हाला जर तुमच्याकडे पैसे नसताना 6,000 रुपयाचे कोणी आमिष दिलं तर तुम्हाला काय वाटेल. तेव्हा सगळेच म्हणतात साहेब लॉटरी लागली असंच वाटेल. तेव्हा भोसले म्हणतो करेक्ट, त्यामुळेच ह्याचा फायदा या लोकांनी घेतला आणि काहीशा या पैशाच्या फायद्यामुळे यांनी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. जेव्हा कोरोनाच्या काळात कोणाच्या घरातला करता पुरुष गेला, स्त्री गेली, तेव्हा पैशाची चणचण प्रत्येक परिवाराला भासली आणि तेव्हा हे सगळं सत्र सुरू झालं. या मोबाईलचा या लोकांनी गैरवापर केला. ही टेक्नॉलॉजी आपल्या फायद्यासाठी आहे. आपण आधी टेक्नॉलॉजीचा कसा वापर करत होतो आणि आता कशा प्रकारे करतोय, किती सारे त्याचे फायदे आहेत आणि त्याचबरोबर तोटे. आता ही टेक्नॉलॉजी माणसाने कशी वापरायची हे माणसाच्या हातात आहे आणि मुलांना हा मोबाईल देऊ नये हे पालकांच्या हातात आहे. वा, ग्रेट, अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने भोसलेने एक्सप्लेन केलं आहे. तर आता हा मुलगा स्वतःला बदलू इच्छितो. सुधारगृहात जाऊन भोसले त्याची चौकशी करतोय तेव्हा तिथल्या शिक्षिका सांगतात की या मुलाची इच्छा आहे, त्याला बदलायचं आहे, पण त्याची अशी काहीशी परिस्थिती आहे. भोसले म्हणतो हा सुधरेल ना, हा नीट होईल ना. तेव्हा त्या म्हणतात हो शक्यता आहे, पण काही आहे ना, काहीशी ना आपल्या पॅरेंट्सकडे चूक असते. 18 वर्षाच्या खालील मुलांना गाडी द्यायची नाही, पण आपण देतो. गुन्हेगार आपणच आहोत. आता ह्या मुलाला प्रेमाने आणि मायेने, आपुलकीने हे सगळे बदलवणार आहेत. ह्या मुलाला एवढं ॲडिक्शन झालं आहे की त्याचे हातपाय अगदी दारू पिणाऱ्या माणसासारखे थरथरत आहेत मोबाईल धरण्यासाठी. खरं तर हे सगळं ऐकून भोसलेला खूपच शॉक बसला आहे. पण तरीसुद्धा भोसलेला त्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची चिंता आहे. कारण अशी इवलीशी मुलं जर अशा व्यसनाच्या आहारी जाऊ लागले तर आपला देश कुठे जाईल प्रेक्षकांनो. विचार करण्यासारखी गोष्ट. पण भोसलेने त्या मुलाने खून केला या गोष्टीचा बोलबाला न करता त्याला सुधारगृहात आणून बदलायचा प्रयत्न केला आहे. खरंच वा भोसले, छान दाखवलं. आता पुढची केस आहे. एक कोणी माणूस आहे जो एका मुलीला प्रपोज करतोय आणि त्याला ऑन दी स्पॉट मारल्या जात आहे. तर आता ही नवीन केस. पण आता इथे ना त्यांनी प्रेक्षकांनो भोसलेचे काही पर्सनल मोमेंट्स दाखवलेत. म्हणजे भोसलेला चौधरी मॅडमबद्दल काय वाटत होतं हे आपण मागच्या सीझनमध्ये बघितलं. चौधरी मॅडम ह्या त्याच्या गुरु आणि कुठेतरी त्याच्या मनामध्ये गिल्ट आहे की त्याच्यामुळे चौधरी मॅडम गेल्यात म्हणून तो आता नीलांजनाकडनं ट्रीटमेंट्स घेतोय.
त्याच्या मनातलं गिल्ट बाहेर काढण्यासाठी सेशन झाल्यानंतर नीलांजना त्याला कॉफी देते आणि भोसले तिला सांगतोय की त्याला आता खूप हलकं वाटतंय। खरं तर बोशुंदरानेच हा सल्ला दिला होता या नीलांजनाकडे येण्याचा, पण आधी मी तिला हसलो, पण आता कळतंय खरंच मला खूप छान वाटतंय हे सगळे सेशन घेऊन। आता नीलांजना म्हणते मी दिलेलं सगळं म्हणजे योगासनं वगैरे करत जा। तेव्हा भोसले म्हणतो हो ते सगळं करतोच आहे, खरं तर मी अष्टविनायकाला जातोय 4 दिवस आईसोबत। तेव्हा नीलांजना म्हणते वा ग्रेट, याची गरज आहे तुम्हाला। भोसले म्हणतो तिकडनं आल्यावर पुढची अपॉइंटमेंट घेतो। नीलांजना म्हणते आता सेशन चुकवू नका। जाताना भोसले नीलांजनाला फी द्यायला, तेव्हा नीलांजना म्हणते की प्लीज सर तुम्ही माझं आयुष्य वाचवलेत, हीच माझ्यासाठी फार मोठी फीस आहे आणि हे सगळं करून आता मला लाजवू नका। भोसले म्हणतो नाही मॅडम, ऑलरेडी तुम्ही माझे बरेच सेशन फ्री केलेत, मलाही हे बरं दिसत नाही आहे। तर असो, आता ह्या खुनाच्या स्पॉटवरती जमदाडे पोहोचली आधी इन्व्हेस्टिगेशन करायला आणि आता भोसले लगेच अष्टविनायकावरनं परतलाय असं काहीसं दाखवलं आहे। त्याची आई खूप खुश असते सगळ्या गणपती बाप्पाचं दर्शन छान झालं म्हणून, आणि राजेश म्हणजे त्याचे वडील वारलेत आता आणि त्याच्या वडिलांच्या फोटोशी संवाद साधते की राजेश मी तुला सगळ्या गमती जमती सांगणार। दूध तापवलंय बोशुंदराने हे त्यांच्या लक्षात येते। कॉफी करायची म्हणून त्या पुढे होता, तेव्हा भोसले म्हणतो राहू दे मी करतो कॉफी, तू दगदग करू नकोस। तेवढ्यात भोसलेला फोन येतो, तेव्हा त्याची आई शर्मिला म्हणते की आता फोन उचलू नकोस, पण भोसले मात्र शर्मिलाला न सांगता हळूच कोण बाहेर जातो आणि फोन उचलतो आणि इथे त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय। पुढे आपण बघतोय की भोसले जिथे खून झाला तिथे इन्व्हेस्टिगेशनला पोहोचलाय आणि कशा प्रकारे खून झाला असेल याचा तपास लावतोय। तर बाथरूममध्ये तिथे एका लेडीचे केस भोसलेला दिसताय। आता या केसावरनं तो इन्व्हेस्टिगेशन करणार, कारण गुन्ह्याला माफी नाही। तर मग प्रेक्षकांनो कसा वाटला माझा रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि आपल्या ह्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।